न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणी शहरातील गौतमनगर येथील रहिवासी रुपाली अजित लांडगे या गर्भवती महिलेला परभणी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले होते। रात्री सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली। नातेवाईकांनी वारंवार डॉक्टरांना सांगून सुद्धा डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आज बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता केली आहे। रात्री 1:30च्या सुमारास जिल्हा महिला रुग्णालयात मामाच्या मुलाच्या मिसेसला ॲडमिट केलं। त्यानंतर 3:30 काठ गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याच्या धोकादायक प्रवाहाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न सपशेल फोल ठरला आणि हे दोघे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेले। प्रत्यक्षदर्शींनी या मोटारसायकलस्वारांना मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत जाऊ नका असा धोक्याचा इशारा दिला, परंतु मोटारसायकलस्वारांनी तो इशारा मानला नाही। दरम्यान नदीपात्रात वाहून गेलेल्या छब्बूराव शिवराम जावळे वय वर्ष 50 राहणार गुळखंड तालुका सेलू व मारुती रामभाऊ हरकळ 45 राहणार बालूर तालुका सेलू या दोघा मोटारसायकलस्वारांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली। दरम्यान तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांच्यासह महसूल पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनातील पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे। दरम्यान पाण्याचा प्रवाह आणि वेग याच्यामुळे शोध कार्यात मोठे अडथळे येत असल्याची माहिती हाती आली आहे। आणि डॉक्टर सांगायलेत की याचे प्लेटलेस्ट 1.5 लाखावरून 27,000वर आल्या। निव्वळ म्हणजे असे उडवाउडीचे उत्तरे डॉक्टर देऊ लागले। त्याच्यानंतर त्यांनी काहीच न सांगता म्हणजे महिला रुग्णालयातून इकडं शिफ्ट केलं जिल्हा रुग्णालयात। त्यानंतर BP हाय झाल्यानंतर एक इंजेक्शन ज्याचा पॉवर काय 15 हे असतं तर ते 20 पॉईंटपर्यंत केला। त्याच्यानंतर खूप इंजेक्शन दिले आणि इन्फेक्शन झालं, हाताला एक पूर्ण इन्फेक्शन झालं। नंतर तिची दातखिळी बसण्यात आली आणि डॉक्टरने तिला वेंटीवर चढवतो आम्ही असं म्हणून सांगितलं आम्हाला। वेंटीवर चढवल्यानंतर डॉक्टरांनी 15 मिनिटात आम्हाला सांगितलं की बाबा आता हिचे हार्टबीट काम करत नाहीत, ही मयत झालेली आहे। ह्याच्यामध्ये पूर्ण डॉक्टर आणि स्टाफ ह्याचाच पूर्ण दोष आहे। त्यांनी जर 1 घंटा आधी जर थोडी ट्रीटमेंट चालू केली असती तर म्हणजे ही घटना घडलीच नसती।